पुण्यामध्ये आपण बघितलं असं टॉमटॉमच्या डेटाप्रमाणे जगातील 4थ्या क्रमांकाचं स्लो शहर असं त्यांनी त्या रिझल्टमध्ये दिलं होतं. लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक म्हणजे इंडियन रोड काँग्रेसचे 2 मुख्य गाईडलाईन्स आहेत. त्यामध्ये लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक आणि इम्प्रूव्हिंग कॅपॅसिटी ऑफ अर्बन रोड्स या 2 प्रमाणे वाहतूक शाखा न पुणे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर आणि जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साधारण 4 महिन्यामध्ये पुण्याचा जो कमी वाहतुकीचा स्पीड होता तो वाढवण्यासाठी पुण्याच्या उपलब्ध रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवून पुण्याचा वेग साधारण 10.5% वाढवण्यामध्ये यश मिळालंय. याच्याबरोबर पुण्याच्या साधारण वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते साधारण 50% आसपास कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे. वाहतूक कोंडीचं वाहतूक शाखा रोज जिथे ते वाहतूक कोंडी होती त्याची कारण मीमांसा करते आणि तिथं ती वाहतूक कोंडी का झाली, ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे होत्या, तिथं काही चूक झाली का, त्या चुकामध्ये सुधारणा करून त्यामध्ये काही बदल करता येईल का, याचा विचार करून गेल्या साधारण 4 महिन्यापासून रोज आम्ही याच्यावरती मॉनिटरिंग करतोय. आणि या मॉनिटरिंगमुळं आणि रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे एक राजारामपूर या ठिकाणी फक्त एक फ्लायओव्हर ब्रिज झालेला आहे, कुठेही नवीन रस्ते झालेले नाहीत, कुठेही फ्लायओव्हर झालेले नाहीत मेजर. पुढच्या काही कालावधीमध्ये हे होणं अपेक्षित आहे. तरी सुद्धा पुणेकरांना एक रिलीफ मिळवण्यासाठी या टेक्निकचा वापर करून पुण्यामध्ये आपण 10% आसपास वाहतुकीचा स्पीड वाढवलेला आहे. यामुळे निश्चितच जो खूप कमी वाहतुकीचा स्पीड झाला होता त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होताना दिसून येते. पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेसह वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावरती काम करणार आहे आणि आम्ही ही वाहतूक कोंडी अजून कमी करता येईल का याचा प्रयत्न करतोय. रोज दिवसाला साधारण 1300 वाहनं वाढून सुद्धा हा आपण स्पीड मेंटेन करू शकलो तर ती निश्चित चांगली गोष्ट होईल. यामध्ये अनेक टेक्निक्सचा वापर करण्यात आलेला आहे. याची सविस्तर माहिती आपण प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेली आहे. ट्रॅफिक व्हायोलेशन मधून आपण कारवाई कशी गेल्या 3 महिन्याचा आलेख जर पाहिला तर किती पटीने पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुण्यात वाहतूक नियमभंगाचं मोठ्या प्रमाण होतं. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे वाहतूक नियमभंगामध्ये पहिल्या 3 महिन्यात 2024 आणि 25 जर कम्पेअर केलं तर साधारण आपण दुप्पटपेक्षा जास्ती वाहतूक नियमभंगावरती कारवाई करतो. पहिले चलान जनरेट केले जायचे, आता चलान वसूल सुद्धा आपण दुप्पटपेक्षा जास्ती पद्धतीने करतोय. आणि आयुक्तांनी दिलेल्या 5 महत्वाचे ड्राईव्ह ज्याच्यामध्ये ड्रंकन ड्राईव्ह, उलट्या दिशेने गाडी चालवणं, रॉंग साईड ड्रायव्हिंग ज्याला म्हणतो आपण, ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग आणि सिग्नल जम्पिंग, याच्यामध्ये आपण 5 पट वाढ केलेली आहे. मागच्या वर्षीच्या 3 महिन्यामध्ये आणि या वर्षीच्या 3 महिन्यामध्ये 5 पट वाढ केलेली. ही वाढ अशीच पुढे चालू राहील. नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावे आणि या नियम भंगामुळे जर वाहतूक कोंडी किंवा इतर अपघातासारख्या समस्या होतात तशा होऊ देऊ नये याच्यासाठी वाहतूक शाखेकडून आम्ही आवाहन करतो. सिग्नल कंट्रोल सिस्टीमच्या बद्दल काय आहे इम्प्लिमेंटेशन आणि इथल्या चौकात ते आपण पुण्यामध्ये साधारण 124 ATMS चे सिग्नल आहे. या 124 ATMS सिग्नल पैकी 99 सिग्नल 97 सिग्नल्स वरती आपण आता सिंक्रोनाइज केलेलं आहे. काही ठिकाणी 7 सिग्नल सुद्धा आपण एकाच्या मागे एक असे सिंक्रोनाइज केले आणि याचा आउटपुट साधारण 60 ते 65% आसपास येतो. म्हणजे जो ट्रूप निघतो पहिल्या सिग्नल पासून तो साधारण 60% आसपास हा शेवटच्या 7व्या सिग्नल पर्यंत सुद्धा गेलेल्या उदाहरणं आहेत. याबरोबरच स्टँड अलोन सिग्नल जे पुण्यामध्ये साधारण 175 आहे त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती आरटीओ आणि जुना बाजार या 2 चौकाचं स्टँड अलोन असताना सुद्धा आपण सिंक्रोनाइज यशस्वीरित्या केलेलं आहे. त्या ठिकाणची वाहतूक कोंडी साधारण 30% कमी होण्यामध्ये मदत झाली आहे. सर, एक प्रश्न असा की सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना पुढे आपण एका टोलिंग व्हॅनला देखील 500 रुपयाचा दंड लावतो रॉंग साईडला जातो. ही कारवाई सगळ्यांच्या वरती होईल. म्हणजे तिथं आमची वाहनं असतील, पोलिसांची असतील, नागरिकांचे असतील, आमच्या समोर सर्वजण सारखेच आहेत. प्रत्येकावरती कारवाई होईल. कारवाईतून कुणालाही अपवाद मिळणार. साधारण वर्षभर गेल्या वर्षी आतापर्यंत एकूण दंडात्मक कारवाई किती झाली, दंड किती वसूल झाले, आतापर्यंत किती थकीत झाले?
ते थकीत दंडाची रक्कम भरपूर आहे, म्हणजे जवळजवळ 400 कोटीच्या आसपास आहे. परंतु दंडात्मक कारवाईमध्ये दुप्पटच्या आसपास वाढ झालेली. ती आकडेवारी आता माझ्याकडे जरी नसली तरी 2023 आणि 24 मध्ये आपण वाढ केलेली आहे, ती दुप्पटला नेलेली आहे. 2024 आणि 25 मध्ये आपण जवळजवळ दुप्पटच्या आसपास गेलेलो आहे. सरासरी पुण्यामध्ये 1,50,000 महिन्याला, म्हणजे अशा पद्धतीनं सध्या आपण दंड करतोय. यापूर्वी ते साधारण 40,000 ते 50,000च्या आसपास सरासरी होती. याच्यामध्ये निश्चित आपल्याला एकच सांगायचंय की आमचा उद्देश हा फाईन कलेक्शन नाहीये. प्रायोरिटी जे आहेत ज्याच्यामुळे लोकांना, नागरिकांना धोका निर्माण होतो, म्हणजे उलट्या दिशेने गाडी चालवणं, फुटपाथवरती वरून गाडी चालवणं, सिग्नल जम्प करणं, सिग्नलवरती लेन चेंज करणं, दारू पिऊन गाडी चालवणं, वाहनाचा वेग जास्ती ठेवणं, रॅश ड्रायव्हिंग करणं, ट्रिपल सीट करणं, आणि मग फॅन्सी नंबर प्लेट किंवा ज्या बुलेट्स आहेत, या बुलेट्सला ज्या पद्धतीचे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास दिला जातो, याची आम्ही प्रायोरिटी केलेली आहे आणि या लोकांवरती कारवाई करणं आवश्यक आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांना हे सुद्धा मार्गदर्शन करण्यात येते की जिथं चुकून एखादा नियमभंग झाला असेल तिथं नागरिकांना विनाकारण दंडाला सामोरं लावून देऊ नका. नागरिकांनी कबूल केले की साहेब चुकून माझ्याकडून झाला असेल तर निश्चितच त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कन्सिडरेट अशा पद्धतीची भूमिका घेतील. पण ज्या ठिकाणी हेतुपुरस्पर नियमभंग केला जातो तिथे मात्र वाहतूक पोलिसांना कारवाई करणं आवश्यक आहे.